छत्रपती संभाजीनगरातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित झालेलं बघायला मिळालं। भाजपचे मंत्री अतुल सावे, शिवसेना आमदार संजना जाधव, भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विजय मिळवत राजकीय ताकद दाखवून दिली। दुसरीकडे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनीही 49 मतांच्या फरकाने विजय मिळवत महाविकास आघाडीकडून एकमेव जागा जिंकली। निकालानंतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला। सहकार क्षेत्रातील या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। पाहूया हा विशेष रिपोर्ट। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती। निकालात महायुतीच्या पॅनलनं मोठं यश मिळवत बहुतेक जागांवर विजय संपादन केला। भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी 261 मते मिळवत दणदणीत विजय नोंदवला। निकाल जाहीर होताच समर्थकांनी घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवत 210 मते मिळवून विजय संपादन केला। त्यांच्या विजयाने समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांनीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवत आपल्या राजकीय बालेकिल्ल्याची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली। त्याचप्रमाणे भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांनीही विजय मिळवत महायुतीच्या यशात मोलाची भर घातली। दरम्यान काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी 49 मतांच्या फरकाने विजय मिळवत महाविकास आघाडीची एकमेव जागा आपल्या नावावर केली। महाविकास आघाडीच्या 2 स्वतंत्र पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली असतानाही डॉक्टर काळे यांनी विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपलं वर्चस्व कायम राखलं। विजयानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले। या निकालानंतर एकीकडे महायुतीच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला, तर दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉक्टर कल्याण काळे यांच्या विजयाचं उत्साहात स्वागत केलं। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। भरघोस मताने विजय झालेला आहे आणि सर्व पक्षाचे नेत्यांनी यामध्ये आम्हाला सहकार्य केलं। शिवसेनेचे गुमरे साहेब असतील, संदेश शिरसाट साहेब असतील, सत्तार साहेब असतील, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमचे सतीश चव्हाण असतील, आमचे नितीन पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे पण आमचे सर्व प्रशांत असतील, आमच्या अनुराधाताई चव्हाण असतील, आमचे जिल्हाध्यक्ष संजय कुमार असतील, आमचे शेख शिंदे असतील, स्वालचे शिरसाट असतील, या सगळ्यांनी एकत्र मिळून आणि गुजराताचे अंबादास दानवेजी या सगळ्यांनी मिळून आज आम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नाला आज हा यश मिळालेला आहे। आज आमच्या एक सीट सोडून सगळ्या सीट आमच्या पॅनलच्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या बँकेचा कारोबार पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही काम करू, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वचन देतो। बँकेवर 2 मंत्री, एक आणि ते तुमच्या वाटते की ही चांगली बँक, आमचे नितीन पाटील पुढे गेले, ही बँक चांगली बँक आहे आणि नीट पारदर्शक काम करून दाखवू, आपल्याला एवढंच या ठिकाणी शब्द देतो। तर ही बँक बिनविरोध व्हावी म्हणून तुम्ही सुरुवातीला आम्ही प्रयत्न केले, पण काही ठिकाणी यश मिळालं, काही ठिकाणी नाही मिळालं। काही आता त्यांना लक्षात आलं की आपण या पॅनल मध्ये 2 सीट 3 सीट त्यांच्याही आल्या असत्या, पण आज त्यांना आपलं यश मिळालं। एक जागा कृषी पतपुरवठ्यातली ग्रामीण सहकारी संस्थेला कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक विशेषतः छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मी उमेदवार होतो आणि त्या उमेदवारीला सगळ्यांच्या या पूर्ण पॅनलला असं वाटत होतं की यांची जागा बिनविरोध करायची नाही। तशी बहुतांशी जागा बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली होती। सगळ्याच तालुक्यामध्ये त्यांच्या आपसात महायुतीच्या मंडळीने जागा वाटून घेतल्या होत्या, परंतु ही एकमेव जागा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने, मी संभाजीनगर तालुक्याचा रहिवासी या नात्याने मी या बँकेची निवडणुकीला फॉर्म भरला। परंतु मागच्या वेळेला आमच्या 6 जागा आल्या होत्या। आम्ही त्यांना अपेक्षा केली होती की आम्हाला 3 तरी जागा द्या आणि आपण बँक बिनविरोध करूया, पण या मंडळीने ऐकलं नाही आणि मोठा पैशाचा व्यवहार या निवडणुकीमध्ये आमच्या समोरून उमेदवारांनी केला, परंतु त्या पैशाला
त्या पैशाला आमच्या तालुक्यातल्या सगळ्या चेअरमनने आणि मतदारांनी नाकारलं. आणि विशेषतः मी या तालुक्याचा भूमिपुत्र आहे, मी या तालुक्यातला रहिवासी आहे, वतनदार आहे. आणि त्यांनी पाहिलं की हा आपल्या तालुक्यातला जीवाभावाचा माणूस आहे, त्यांनी मला स्वीकारलं. खरं तर आमची ही निवडणूक जनतेच्या बरोबर समोरच्या उमेदवाराची पैशाची लढाई होती. आणि ती लढाई जिंकण्यामध्ये जनतेचं, विशेषतः मतदारांचं समर्थन मला मिळालं. मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आणि ज्यांनी मला दृश्य अदृश्य शक्तीने मला मदत केली त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद. 74 मताचा कोटा होता. एकंदरीत 74 मतदान होते. त्यापैकी मला 48 मतं मिळाले आणि विरोधकाला 26 मतं मिळाले. मोठ्या मताधिक्याने खऱ्या अर्थाने मला आज आपल्या तालुक्यातल्या नागरिकांनी मला विजयी केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. तुमच्या पॅनल मधल्या काही लोकांनी स्वतःचं मत देखील दुसऱ्या पॅनलला केले, म्हणजे काळे सिल्लोड मधले निवडून आले, मत 36 होते आणि तुमच्या उमेदवाराचे मत 0 कसे काय पडू शकतात? तुमचा विजय झाला पण तुमच्या पॅनल मध्ये अशा पद्धतीने कुरघोड्या केल्याचं लक्षात नाही. तुम्ही परत थोडीशी गल्लत करताय. सोयगाव तालुक्यामध्ये विशेषतः आमच्या पॅनलचा उमेदवारच उभा केला नव्हता. तिथं त्यांच्यात आपसातली लढाई होती. त्यांनीच एकमेकाला पाठिंबा देऊन 0 विरुद्ध 26 असा मताचा सामना जिंकला, 36 मताचा. त्याच्यामुळे सोयगाव तालुका, कन्नड तालुका इथे आमचे उमेदवार नव्हते. आमचे उमेदवार 2 ठिकाणी होते, एक महिला राखीव आणि एक ओबीसी राखीव, आणि तिसरी जागा होती ती नॉन ॲग्रीची. आता काय निकाल लागतो मी वर जाऊन पाहतो आणि मग आपल्याला कळवतो. धन्यवाद. हा, तुमचं राहिलंच ते माझं 8 दिवसाचं. दानवे साहेबांनी यावेळेला महायुतीत निवडणूक लढली. आता त्यांच्या पक्षाने त्यांना विचारलं पाहिजे की बाबा महायुतीत का लढले. पण आता त्यांचं म्हणणं असं आहे, जिल्हा बँकेच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जात नाही. परंतु तालुक्यातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना एक अपेक्षा असते की आपला माणूस हा महाविकास आघाडीकडून लढला जायला पाहिजे होता. हे खरं आहे. थँक्यू. जागा या शेतकरी झालेल्या आहे. आपण बघितला असेल फार फरकाने हा विजय झालेला आहे. याच्यामध्ये सर्व नेते मंडळी जे सगळ्यांनी एकजुटीनं काम केलं म्हणून हा विजय हा झालेला आहे. कार्यकर्त्याचा सुद्धा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. मतदारांनी सुद्धा विश्वास टाकलेला आहे म्हणून हा शेतकरी विकास पॅनलचा विजय झालेला आहे. ही बँक शेतकऱ्याची आहे, पण या बँकेवर आता आमदार खासदार मंत्री त्याचं भलं होईल का? ते सुद्धा शेतकरी जे जरी आमदार खासदार असेल ते शेतकरी आहे. शेतकरी आहे, नंतर पुढारी.